नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज घरीच होतो आणि तर घरी मग चाललो होतो की मशरूमची भाजी बनवायचा प्लॅन चालू होता। बहीण आली होती माहेरी, तर ती भाजी घेऊन आली होती। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता की आपण कशा प्रकारे ही भाजी बनवतो। सोबतच भाकरीचा बेत होता आज, कारण गावी तर नाचण्याच्या भाकरी वगैरे आपण खूप खातो, पण मुंबईला भरपूर कमी प्रमाणात आपण भाजतो, कारण गॅस वगैरे असतो, चुलीवर आपलं जेवण नाही होत असतं। तर आता तुम्ही बघू शकता तर पुढे व्हिडिओमध्ये आपण कशी भाजी सगळी बनवतो। मसाले वगैरे टाकून सगळे घेतले, कांदा वगैरे, आणि आता ते सगळं भाजायची तयारी चालू आहे। मसाले वगैरे मस्त असे भाजून घेतले, त्यामध्ये नंतर थोडं पाणी चालवलं, तुम्ही बघू शकता। गावाला हे मशरूम वगैरे असतात, हे शक्यतो पावसाळचे वगैरे आपल्याला बाहेर रानात वगैरे रुजलेले असे मिळतात, पण मुंबईला वगैरे असे हे आता जे पॅकिंग मशरूम आलं असतं तेच असतं। आता तुम्ही बघा किती वास मस्त सुटला आहे, झणझणीत आणि एकदम चिकनसारखं असं झालं आहे। आणि त्याच्यासोबतच आता भाकरी असेल तर मग विचारायलाच नको, एकदम छान असं स्वाद येतो। बाहेर तुम्ही बघू शकता पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती, पण पाऊस काय आलेला नव्हता। तर मग आता भाकरी भाजायची सुद्धा तयारी चालू आहे घरी, तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये। हे बघा, पिठामध्ये गरम पाणी टाकले, नाचणीचं पीठ आहे, त्यामुळे थोडं भाकऱ्या मीठ येण्यासाठी टाकलं जातं। आणि आता तुम्ही तो बघू शकता एकदम झणझणीत असा वाससुद्धा मस्त सुटला आहे, कधी एकदाच खातोय असं झालं आहे। भाकऱ्या बघा एकदम गोल बांधलेत कशा हाताने। आणि आता इथं तुम्ही बघू शकता त्यामध्ये मध्येच मग असं चहा वगैरे घेतला, आणि जी बहीण वगैरे आली होती तिने खायला वगैरे खूप आणलं होतं, बरंच काय। मी इथं पुढे व्हिडिओत पाहू शकता की लाडू, चिक्की, सणे वगैरे होते, केळी होती, सफरचंद होती, ते सगळे येताना ही घेऊन येते। आणि मग आता ते चहाबरोबर मी खात होतो, आणि मध्येच मग बेत झाला की अजून जेवायला खूप वेळ होता, आणि मग त्यासाठी मध्येच मी चायनीजचे जे आता बाहेर गाडीवर वगैरे शक्यतो सगळ्या ठिकाणी भेटतात मंचुरियन, ते मंचुरियन सूप आहे, हे आपण इथं काढून घेतलं। त्यामध्ये शेव वगैरे टाकून ते घरात आणून खाताना असंच मग त्या भांड्यामधून खावं लागतं। बाहेर तुम्ही बघू शकता काळोख वगैरे झालेला आहे, आणि मग आता आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो। तर भाजी वगैरे रेडी आहे, भात आहे आणि नाचणीची भाकरी आहे। तर या जेवायला, धन्यवाद।